नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। येणारे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील। तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा कायम। हवामान विभागाने अनेक जिल्ह्यात गारपीट आणि मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भापासून ते तेलंगणा आणि कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा कायम आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। अमरावती आणि नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस किंवा हलकी गारपीट होऊ शकते। अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी आणि सोलापूरच्या दक्षिण भागात स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास 1-2 ठिकाणी पावसाचे सरी बरसतील। लखनी, भंडारा आणि साकोली तालुक्यातील गारपीट होण्याची शक्यता आहे। यासह राजुरा, गोंडपिंपरी, बल्लापूर, जिवती, नरखेड, कटुल, सावनेर, रामटेक, वरुड आणि मोर्शी या तालुक्यामध्ये गडगडाटी पाऊस आणि हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे। जामनी, वणी, पंढरकवडा या परिसरात गडगडाटी पावसाचा अंदाज आहे। उद्या विदर्भात पावसाची शक्यता वाढेल आणि हळूहळू मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या शेवटी पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद।